नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलासमध्ये गप्पा मारण्यासाठी काँग्रेसचे पूर्व मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये आपलं. थँक्यू. कसा आहे माहोल आता मुंबई काँग्रेसमध्ये? खूप वादविवाद झाले, गेले अनेक वर्ष त्याची चर्चा सुरू होती, पण मिलिंद देवरा अध्यक्ष झाले आणि सर्व काही थांबलं आता. नाही, एक चांगल्या प्रकारचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे आणि आपण बघाल की मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचा एक नवीन वातावरणची निर्मिती सुरू झालेली आहे मुंबई काँग्रेसमध्ये आणि मुंबईच्या प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा प्रतिसाद आपल्याला दिसून येत आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मिलिंद देवराच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस आणखी बळकट होईल आणि एक चांगल्या प्रकारचा वातावरण होईल आणि मुंबईचे 6च्या 6 लोकसभा उमेदवार युतीचे जे आमचे आहेत सगळ्यांना त्याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. संजय निरुपमच्या नेतृत्वात बळकट नव्हती काँग्रेस? ते संजय निरुपमची ते सुद्धा काम करत होते, मेहनत घेत होते, त्यांच्या काम करण्याचा पद्धत वेगळा होता. आता ते लोकसभाचे उमेदवार स्वतः आहे. मिलिंद देवरा पण लोकसभेचे उमेदवार नाही, ठीक आहे, पण प्रत्येक लोकांचा काम करण्याचा, प्रत्येक नेत्याचा काम करण्याचा आणि त्याचा परसेप्शन वेगवेगळा असतो, त्याच्यामध्ये काय वाद नाही आहे. एक जमाना होता की मुंबई काँग्रेसचे सर्व खासदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची आघाडी होती. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये तुमचा एकही खासदार नव्हता. याची नेमकी कारण मीमांसा काय केली? काय विश्लेषण होतं पक्षाचं? भारतीय जनता पक्षाच्या काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध जो प्रोपगंडा होता, दुष्प्रचार ज्याला आपण म्हणतोय, खोटे प्रचार, खोटी बातमी आणि त्या प्रतिमा खराब करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्यासोबत जे सो कॉल त्यांचे संघटन आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्याच्यामुळे लोक दिशाभूल झाले आणि लोकांची दिशाभूल करून एक मोदी लाट उभारण्याचं काम 2014मध्ये या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने केलं. परंतु आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये ज्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामील सर्व गट तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या देशाची जनताशी जे खोटे बोलून, रेटून बोलून वारंवार जे घोषणाचा पाऊस या देशामध्ये पाडला होता, आता त्याची हवा निघालेली आहे आणि लोक आता म्हणायला लागले आहे की ते अच्छे दिनच्या नावाखाली आम्हाला धोका देण्याचं काम मोदी सरकारने केलं. पण मला सांगा नसीमजी, काँग्रेसमध्ये उत्तर भारतीय लोकांची मतं, मुस्लिम मतं, दलित मतं, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक यांची एक गठ्ठा मतं ही काँग्रेसला पडायची. काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीची तर एकच जागा होती. पण गेल्या काही काळामध्ये चित्र बदललं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण बघितलं की भाजपकडे जो मतदार गेला, जो तुमचा एक गठ्ठा अनेक वर्षापासूनचा पारंपरिक मतदार होता, तो नेमका आज कुठे आहे लोकसभेमध्ये? हे बघा, जोपर्यंत जो प्रश्न आपण महानगरपालिकेबद्दल विचारला, महानगरपालिकाच्या निवडणुका नेहमी लोकल स्तरावर होत असतो. त्याच्या आपण पक्षाशी जास्ती जोडता मला वाटत नाही की येणार आहे. परंतु ज्या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने, त्यांची सरकारनी, केंद्र आणि राज्य सरकारने या मुंबई शहराच्या वाटोळा करण्याचं काम केलेलं आहे. मुंबईमध्ये राहणारे आपण प्रत्येक जाती जमाती समाजाचं नाव घेतला, उत्तर प्रदेशी लोक, गुजराती समाज, व्यापारी वर्ग, तरुण पिढी, मुस्लिम, अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीय, कोणाच्या हातात काय लागलं आहे? आज लोक सगळे त्रस्त झालेले आहेत. आज बेरोजगारी या शहरामध्ये वाढलेली आहे. आपण बघाल, महागाई वाढलेली आहे. मुंबईमध्ये महानगरपालिका BJP शिवसेनाची आहे, राज्यामध्ये सरकार त्यांची आहे, MMRD त्यांच्याकडे आहे, MSRDC त्यांच्याकडे आहे. पण मुंबईचा चेहरामोहरा काय बदलला आहे आपण बघावं. गेल्या 5 वर्षामध्ये जे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी ज्या पद्धतीनं राज्य सुरू केलं, खास करून मुंबईमध्ये मेट्रो आपल्याला सगळीकडे जाळं विणलेलं दिसतंय. मला एक सांगा, आपल्याला आठवण असेल की स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना METP योजना आणण्याचं काम या मुंबई शहरामध्ये काँग्रेसच्या सरकारने केला. 1 ते 10 मेट्रो लाईन या मुंबई शहरामध्ये आणण्याचा प्रस्ताव त्यावेळी आम्हीच तयार केला. मेट्रो 1 आम्ही बनवला, ते सुरू झालेली आहे. मेट्रो 3चं काम आम्ही भूमिपूजन केलं होतं. वर्ल्ड क्लास सीलिंग ब्रिज आम्ही बनवला, फ्रीवे आम्ही बनवला.
देवेंद्र फडणवीसचं काय लेणे घेणे फ्रीवेमध्ये? ते तर ते महापौर होते, आमदार सुद्धा नव्हते त्यावेळी ज्यावेळी आम्ही केलाय. तर हे अशा प्रकारचं जे दुष्प्रचार, मी जसं पूर्वी आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्षाची मास्टरगी आहे खोटे बोलण्यामध्ये, खोटे आश्वासन देण्यामध्ये, जुमला आणण्यामध्ये. त्यांच्याकडे खूप 2-4 मला वाटतं की स्क्रिप्ट लिहिणारे लेखक त्यांच्याकडे नेहमी असतात राऊंड द क्लॉक, आणि ते डायलॉग लिहून देत असतात आणि हे नेते बोलत असतात आणि लोकांची फसवणूक करण्याचं काम करत असतात. परंतु आज मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्राची जनता जागे झालेली आहे. शेतकरी असो, जसं मी सांगितलं की लहान उद्योजक असो, तरुण असो, महिला असो, दलित, मुस्लिम, प्रत्येक जाती जमाती समाज सगळे प्रखर झालेले आहेत आणि फक्त मतदानाची डेट ते पाहत आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की धारावीमध्ये जे छोटे छोटे उद्योजक आहेत, नोटबंदीमुळे ते सर्व उद्ध्वस्त झाले असं काँग्रेसचं म्हणणं आहे. खास करून जे झोपडपट्टीमध्ये राहणार आहेत, छोटा उद्योग करणार आहेत, किमान एक 15,000 ते 20,000 25,000 रुपये त्यांना महिन्याचं मिळत असेल, याचं नेमकं कारण काय? हेही भाजप त्याला दोषी आहे. नोटबंदी, जीएसटी, ज्या प्रकारे पहिल्यांदा त्यांनी नोटबंदी केली, नोटबंदीच्या 4-6 महिन्यामध्ये जीएसटी आणली. संपूर्ण जो छोटा मोठा उद्योग होता, ज्या छोट्या मोठ्या उद्योगाच्या आधारावर रोजी रोजगार, नोकरी, तरुण नवीन नोकऱ्या निर्मित होत होते, ते सगळे कोलॅप्स झाले या मुंबई शहरामध्ये. त्या सर्व लोकांना एकत्र घेऊन तुम्ही एक नवा विश्वास देऊ शकला, देतायत? कारण आता मतदानाची वेळ, तारीख याला फार काही वेळ नाही आता. हे बघा, आमच्या घोषणापत्र राहुल गांधीजींनी आणि काँग्रेसचे सोनिया गांधीजी, सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये सार्वजनिक केलेलं आहे. या घोषणापत्र आपण जर बघायला गेला तर प्रत्येक समाजाला, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांना, सर्वांना समावेश करण्याचे आश्वासन या घोषणापत्राच्या माध्यमातून काँग्रेसने दिलेलं आहे. या मुद्द्याला आपण पुढे घेऊन जाऊ नसीमजी. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर नसीम खान यांच्यासोबत आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा. जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नसीमजी, ज्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आपण उल्लेख केला त्यात सर्वात पहिला मुद्दा आहे न्याय, जस्टिस. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा असण्याचं कारण काय? या मोदी सरकारमध्ये लोकांना न्याय मिळत नाही, ते अस्वस्थ आहेत, अल्पसंख्याक अस्वस्थ आहेत. प्रश्न अल्पसंख्याक समाजाचा नाही आहे, प्रश्न प्रत्येक समाजाचा आहे. आज या देशामध्ये 2014मध्ये जे आश्वासन देण्यात आले, मला, आपण पत्रकार आहात, वरिष्ठ पत्रकार आहात, आपण विचार करावा ना, कुठल्या समाजाला, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिलासा मिळालेला आहे? फक्त घोषणा, आश्वासन. हे गेल्या 5 वर्षामध्ये जे गॅप झालेला आहे, जे गरिबातून गरीब लोक होत लागलेले आहेत, त्यांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या घोषणापत्राच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे. सोनिया गांधी असं म्हणाले होते एका कार्यक्रमामध्ये मीडिया चॅनलच्या की भाजपने हे पूर्णपणे पटवून दिलेलं आहे या लोकांना, या देशातल्या, की काँग्रेस ही मुस्लिमांची पार्टी आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की या घोषणापत्रामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक असा उल्लेख आहे, मुस्लिम शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? हे बघा, काँग्रेस पक्षाने कधीही जात आणि धर्मच्या आधारावर राजकारण या देशामध्ये कधीच केलेलं नाही. स्वतंत्र काळापासून आपण जर बघाल तर कधीही काँग्रेस पक्षाने कुठल्याही जाती धर्माच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचं कधी राजकारण केलेलं नाही. हा भारतीय जनता पक्ष आणि संघाचा दुष्प्रचार आहे काँग्रेसच्या विरुद्ध, काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध दुष्प्रचार आहे. ज्या संघाचा तुम्ही उल्लेख केला त्या संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच जो आहे त्यांचा, त्याने मुस्लिम मतं ही भाजपकडे देशभरामध्ये कशी वळतील यासाठी पूर्ण एक रणनीती तयार केली आहे आणि ते भाजपपासून दूर जाऊ नये यासाठी तसे आदेश सर्व भाजपच्या मोठ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे. हे माहिती आपल्याला त्यांना आता वाटू लागलेलं आहे की ज्या त्यांनी भूमिका घेतलेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये आणि 5 वर्षापूर्वीपासून, आता त्या भूमिकामध्ये त्यांनी बदल अचानक का केली? त्यांना अल्पसंख्याकची मत पाहिजे, त्यांना बाबासाहेब आंबेडकरला मानणारे जो समाज आहे त्याच्या मत पाहिजे त्यांना,
भीम एक नवीन हे सुरू करतायत केंद्र सरकारने केला. पंतप्रधान परवा म्हणाले की मी सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकरांना आदर करतो, सन्मान करतोय, पण त्यांच्या अनुयायांवर अत्याचार होतोय. त्यांचे जे अनुयायी आहे आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न चालतोय. कालच घोषणापत्र भारतीय जनता पक्षाचा जो आला त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या देशामध्ये कॉमन सिव्हिल कोड आणणार आहोत. कॉमन सिव्हिल कोड म्हणजे काय की सर्व समान कानून सर्वांसाठी, म्हणजे जे दलित समाजासाठी, ओबीसीसाठी, अल्पसंख्याक समाजाला च्या उत्थानासाठी जो वेगवेगळ्या प्रकारच्या नियम आहे ते सगळे आपण बंद करणार आहोत का, संपवणार आहात का? कमान आपण जर कॉमन मिनिमम आपण हे आणत असाल आणि जो आपला नेहमीचा एजेंडा आहे हा एजेंडा RSSचा आहे. कॉमन सिव्हिल कोड नेहमी RSS म्हणत असते या देशामध्ये आणि प्रत्येक निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आपण जर जाहीरनामा आपण वाचला तर त्याच्यामध्ये तो मुद्दा जरूर असतो. 2 मुद्दा ह्यांचा पेटंट आहे, एक राम मंदिर आणि एक कॉमन सिव्हिल कोड. जाहीरनामामध्ये संकल्पपत्र, मोदींचं संकल्पपत्र, त्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड 370 कलम रद्द करणं, 35 हे कलम लागू करणं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की राम मंदिर लवकरात लवकर उभं करू. राम मंदिर हे संविधानाच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही लवकरात लवकर उभारू असं आश्वासन त्यांनी संकल्पपत्रात दिलं. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही एक मुस्लिम नेते आहेत महाराष्ट्राचे, या मुद्द्यावरून मुस्लिम हिंदू यांच्यामध्ये जातीय तणाव अनेकदा झाला. या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशमध्ये पण तुमचं वास्तव्य होतं. मग त्याची गरज काय होती नेमकी? जर संविधानाच्या चौकटीत सगळं करायचं होतं तर मग आंदोलन उभारण्याचं गरज. आज लोक हाच विषयावर चर्चा करतायत की ज्या भारतीय जनता पक्षाने गेल्या 40 ते 50 वर्ष भगवान रामाच्या नावाखाली नाव घेऊन राजकारण करणारे लोकांनी मूर्ख बनवलेलं आहे, आज म्हणायला लागलेले आहेत की आम्ही कायद्याच्या चौकटीत राम मंदिर बांधू. ह्या सर्वांनीच केलेला आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी हाच सांगितलेला आहे की कोर्टाचा जो निर्णय येईल, निकाल येईल त्याच्याशी आमची बांधिलगी आहे. मुस्लिम समाजाने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे की न्यायालयाचा जो निर्णय येईल आम्ही त्याच्याशी बांधिलगी आहे. तर ह्याच्यामध्ये नेहमी भारतीय जनता पक्ष, RSS संघ आणि संघाचे जे दुसरे सो कॉल संघटन आहे, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, अनेक संघटना त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त संघटन त्यांचे आहे, त्यांनी नेहमी आता उत्तर प्रदेशमध्ये तोच चालला आहे की मंदिर वहीं बनाएंगे. अरे केव्हा बनवणार मंदिर? बनवा ना. तुमच्याकडे 5 वर्ष सत्ता मिळाली, उत्तर प्रदेशामध्ये सत्ता तुमची भारतीय जनता पक्षाची, केंद्रामध्ये 2/3 मेजॉरिटी सहित नरेंद्र मोदीजीची सरकार गेल्या 5 वर्षापासून. कोणी थांबवलं तुम्हाला? काय तुम्ही केला नाही? करून दाखवला पाहिजे होता. जर तुम्हाला तुमच्यामध्ये जराही हे सत्यताचा पालन करण्याची हिंमत असेल तर तुम्हाला केला पाहिजे होता. तुम्ही काही केला नाहीये. जेव्हा ह्या देशाच्या लोकांनी आवाज बुलंद केली तेव्हा तुम्ही त्यांची दिशाभूल करण्याचं काम केलं. माझं म्हणणं आहे की जो समाज ज्याला काँग्रेसला त्या समाजानं सालोनसाल साथ दिली तरीही त्या समाजाचं कुठेही भलं झालं नाही. शिक्षणाचा मुद्दा असेल, त्यांचं आयुष्यमान उंचावण्याचा मुद्दा असेल, झोपडपट्ट्यामध्ये राहतात, त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस तशीच आहे. याला काही अंशी काँग्रेसचं नेतृत्व, काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जबाबदार नाही असं नाही वाटत आपल्याला? याचं चिंतन कुठेतरी झालं नाही? चिंतन झालं आहे. लोक कामाला लागलेले आहेत. आता लोकांनी ज्या प्रखर तरीके काँग्रेस पक्षाने या भारतीय जनता पक्षाची पोलखोल करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेच्या आतून आणि रस्त्यावर उतरून संघर्ष यात्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी जे आवाज बुलंद केलेला आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेच या राज्यामध्ये केलेला आहे. आता लोक म्हणायला लागलेले आहेत की 2014 मध्ये एक ही भूल कमल का फूल असं लोक म्हणायला लागलेले आहे. आता लोक आलेले आहे, परत एकजूट झालेले आहे. आपण पहा 29 तारीखला जो मतदान मुंबईमध्ये होणार आहे 4थ्या टप्प्याचा, आणि 23 मेला जेव्हा निकाल येईल मुंबईची 6ची 6 सीट काँग्रेस राष्ट्रवादी निवडून येईल. काँग्रेसने महाआघाडी करताना अबू आझमी यांच्या समाजवादी पार्टीला सोबत का घेतलं नाही आणि त्यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी
यांची आघाडी महाराष्ट्रामध्ये झाली, हे नुकसानकारक नाही आहे काँग्रेससाठी? नाही, काँग्रेस हे बघा, अनेक पक्ष काँग्रेस पक्षासोबत आघाडीसाठी आणि आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षानेच पुढाकार घेतला या मुंबई आणि पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये, या त्यांना उत्तर देशामध्ये. मुंबईची जागा दिली, ज्यातून तुमचे पूर्वीचे काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे लढायला तयार नव्हते, त्यांनी उर्मिला मातोंडकरला आणून बसवलं तिथे. नाही, उर्मिला मातोंडकर बघा कशी लढत आहे, बघा ते निवडून येईल. 23 तारीखच्या मतदानच्या दिवशी तुम्ही बघा जाऊन त्या उत्तर मुंबईमध्ये आमचे जे उमेदवार आहे, उर्मिला मातोंडकर चांगली उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे आणि मराठी भाषाची एकदम कट्टर उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. या मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने तर कुठे मराठी दिलेला आहे तुम्ही बघा. या मुंबईमध्ये काय चाललं आहे? भारतीय जनता पक्ष काँग्रेस सर्व जाती जमात समाज आणि प्रांतला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने सगळ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मुंबईकर निश्चितपणे देतील मतदान करून आम्हाला विश्वास आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा आरिफ मोहम्मद नसीम खान यांच्याशी आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईमध्ये अबू आझमींनी उत्तर पश्चिम मुंबई संजय निरुपमच्या विरोधात सुभाष पाशी, जे उत्तर प्रदेशचे 2दा आमदार आहेत, हजारीबाग या कुठल्या तरी उत्तर प्रदेशच्या भागातनं 2 वेळा असू द्या, त्यांनी उमेदवार उभा केलेला आहे, नुकसान नाही होणार नाही, काय नुकसान होणार नाही. लोक जागरूक झालेले आहेत, मतदाता आज जागरूक आहे की आपल्या मताचा विभाजन करण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही आहे. सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पक्षाला काढायचा आहे, शिवसेनेला काढायचा आहे या मुंबई आणि देशातून, आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाला मतदान निश्चितपणे लोक करतील. कारण जो 5 वर्षामध्ये भोगलेले लोक आहेत त्यांचा निर्णय आता येणार आहे व्यवस्थित. मराठवाड्यामध्ये तर उद्धव ठाकरेला नरेंद्र मोदी म्हणाले की हमारे छोटे भाई, अचानक परिवर्तन कसं झालं असं? हे सगळे साधू संधी लोक आहेत. तो नेहमी उद्धव ठाकरे 2 महिन्यापूर्वी काय म्हणायचं, आपण सर्वांनी त्यांची बाईट घेतलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे. त्यांनी काय किती भ्रष्टाचाराचा आरोप या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीवर लावला होता. त्यांनी संजय निरुपम म्हणाले होते की एनडीए ठरवेल देशाचा प्रधानमंत्री कोण होईल, आणि आता उद्धव ठाकरे म्हणतात की आमच्याकडे एकच पंतप्रधानांचा चेहरा आहे आणि काँग्रेसकडे किंवा इतर पक्षांकडे 15 चेहरे आहेत. हे आता उद्धव ठाकरेजींना म्हणून मी सांगतो ना की 1 महिन्यापूर्वी काय म्हणत होते, आता काय म्हणतायत, हे सगळे संधी साधून राजकारण करणारे लोक आहेत. स्वतःच्या जिथे स्वार्थ त्यांना दिसून येतोय तसा प्रकारच्या राजकारण सोयीप्रमाणे करत असतात. अबू आझमी म्हणाले की मुस्लिम नेतृत्व संपवण्याचा प्रयत्नच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. मला सांगा, तुम्ही मुस्लिम नेते महाराष्ट्राचे आणि बऱ्यापैकी तुमचा चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व ठिकाणी आता दिसतोय. राहुल गांधीच्या पहिल्या सभेमध्ये नसीम खान होते. नाही, बरोबर आहे. काँग्रेस पक्षाने प्रत्येक वेळा आणि प्रत्येक जाती जमात आणि समाजच्या नेतृत्व उभारला पाहिजे आणि वर गेला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने नेहमी केलेला आहे आणि येणाऱ्या कालामध्ये सुद्धा आपण बघाल की आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये किती मुस्लिम आमदारांना उमेदवार विधानसभामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 21 ते 22 मुस्लिम नगरसेवक आहेत, म्हणजे 9 पैकी 5 समाजवादी पार्टीकडे, तुमच्याकडे पण बऱ्यापैकी संख्या आहेत, राष्ट्रवादीकडे आहेत, पण एकही शिवसेना आणि भाजपचा मुस्लिम नगरसेवक नाही आहे. तोच फरक आहे ना. काँग्रेस आणि बीजेपी शिवसेनामध्ये हाच फरक आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती जमाती समाज भाषा बोलणारे लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. बीजेपी शिवसेना कट्टरपंथी एक तत्व स्वीकारणारा एक पक्ष आहे. तर त्यांनी फक्त ते बोलतायत सबका साथ सबका विकास, ते घोषणा देत असतात, नारे देत असतात, परंतु जेव्हा सबका साथ सबका विकास करण्याची वेळ येतोय तेव्हा फक्त ठराविक लोकांचा विकास करत असतात. हा एक या देशामध्ये समोर आलेला आहे. नसीम खान, एक शेवटचा प्रश्न की डीएमके म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी, हे नाना पटोले यांनी एक त्रिसूत्री ठरवलेली आहे. तिथे भले आपण म्हणतो की जातीच्या आधारावरती निवडणुका लढल्या जात नाही, पण वास्तव तेच आहे. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम दलित यांची मोठी संख्या आहे. आपण पाहिलं की मायावतीला बऱ्यापैकी व्होट पर्सेंटेज तिचं प्रत्येक निवडणुकीमध्ये असतं.
याला प्रभावित करण्यासाठी, हे आपल्याकडे वळून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक मोठा मुस्लिम चेहरा अजूनपर्यंत का नाही आहे? नाही, विषय हे बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहोत ना आम्ही लोक, नेतृत्व करत आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहोत आणि प्रत्येक जाती जमाती DMK हे सगळे घोषणा नाव काँग्रेस पक्ष हे काँग्रेस पक्षाला कधी स्वीकार नसतो. काँग्रेस पक्षाचे जसं मी अगोदर आपल्याला सांगितलं की सर्व जाती जमाती समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. आत्तासुद्धा आपण 48 उमेदवार जे लोक काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत, प्रत्येक जाती जमाती समाजचे उमेदवार तुम्हाला मिळणार आहेत. कुणबी समाजसुद्धा आहेत, मराठा समाजसुद्धा आहेत, महिलासुद्धा आहे, OBC आहे, NT आहे, सर्व समाज, मुस्लिम समाज आहे. प्रत्येक समाजाला नेतृत्व देण्याचं काम आघाडीने केलेलं आहे. मला सांगा नसीम खान, जे की मुस्लिम समाजामध्ये अनरेस्ट आहे सध्या, अस्वस्थता आहे. जर ती अस्वस्थता असेल तर ती कुठल्या 2 किंवा 3 मुद्द्यामुळे असं मला सांगा. हे बघा, नाराजगी आहे. कुठल्या मुद्द्याबद्दल नाराजगी आहे आणि नॉट ओनली मुस्लिम, प्रत्येक जाती जमाती आणि समाज गेल्या 5 वर्षामध्ये जे भोगलेला आहे या देशामध्ये, जो सरकारकडे जी अपेक्षा होती प्रत्येक नागरिकांची या देशाची, कुठलाही मुस्लिम असो, दलित असो, अप्पर कास्ट असो, OBC असो, व्यापारी वर्ग असो, युवक असो, महिला असो, सर्वांची जी अपेक्षा होती, हा मोदी सरकार त्या अपेक्षाच्या विपरीत गेलेली आहे. पण मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरती काँग्रेसने 2 पावलं पुढे टाकली होती. भाजपच्या सरकारने तेही केलं नाही, हे मान्य आहे. पण तरीही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा मुस्लिम समाजासाठी किती महत्त्वाचा आहे ना? महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सांगितलेलं आहे की आमची सरकार महाराष्ट्रामध्ये जेव्हा येईल तो मुस्लिम समाजाला मागासलेला, धर्माच्या नावाखाली नाही, जातीच्या नावाखाली नाही, जो मागासलेला समाज आहे मुस्लिम समाजामध्ये, त्या सर्वांना जे आरक्षण 2014 मध्ये दिला होता, ते आरक्षण आम्ही निश्चितपणे बहाल करू. अकबरुद्दीन ओवैसींचा MIM हा जो पक्ष आहे, हा किती त्रासदायक ठरू शकतो काँग्रेसला? कारण वंचित बहुजन आघाडी ही तयार झाली आहे त्यांची. लोकांना वंचित करण्यासाठी वंचित आघाडी तयार झालेली आहे. वंचित आघाडी आहे हे वंचित आघाडीच्या काही चालणार नाही महाराष्ट्रामध्ये. आपण बघाल, मुस्लिम असो, दलित असो, सगळे समजदार झालेले आहेत, जागरूक झालेले आहेत. आपल्या देशामध्ये आज प्रत्येक जाती जमाती समाजच्या नागरिक जागरूक झालेला आहे. ओवैसी असो किंवा आंबेडकर साहेब असो, ह्यांची भूमिका चुकीची आता आहे, हा दिसून आलेली आहे, लोकांना कळलेली आहे. लोक ह्यांच्या झास्यामध्ये येणार नाहीये आणि भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी, शिवसेनेला हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मतदान करणार आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे. जय महाराष्ट्र सोबत तुम्ही दिलखुलास गप्पा मारल्या. धन्यवाद.